कशियश तुरुंगातील केस कापण्याच्या कोठडीत शिरत असताना आमच्या त्या चिरपरिचित कारागिराला मी अभिवादन केलं. स्वतःला सर्वज्ञ समजणाऱ्या आमच्या तुरुंगाधिकाऱ्याच्या लहेरीने केस कापण्याचा कार्यक्रम होई व आम्हाला या कोठडीत आणलं जाई. या व्यवसायातील माणूस हा नेहमीच बोलका असतो, नाही का? आपल्याकडे येणाऱ्या विविध प्रवृत्तींच्या गिऱ्हाईकांशी तो गप्पा मारत बसतो, माहिती घेत असतो. आमचा हा कारागीर या नियमास अपवाद नव्हता. परिश्रमपूर्वक त्याने ही कला अधिक विकसित केली होती. विशेषतः आम्हा कैद्यांच्याकडून माहिती काढून घेण्याची, आमच्याकडून पैशाच्या रूपाने बक्षिसी मिळवण्याची त्याला आशा नव्हती. परंतु आम्हा राजकीय कैद्यांच्या कोठडीतील हालचालींची माहिती मिळाल्यास ती त्याच्या दृष्टीनं मोठी बक्षिसी ठरणार होती. मिळालेली माहिती वरच्या अधिकाऱ्यांना पुरवून बढतीचा मार्ग त्याला खुला होणार होता. म्हणूनच एरवी अंधारी उदास कोठडी तो आपल्या हास्याने उजळून काढायचा, आम्ही आत शिरताच. परंतु आज माझ्या सुप्रभातला त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. एकदा वाटलं की त्याला ऐकू गेलं नसेल, तेव्हा मी जरा मोठ्यानेच पुन्हा बॉन्डी असं म्हटलं. त्याने माझ्याकडे बघितलं, पण मख्ख चेहऱ्याने, तोंड शिवलेलं. हे आता खूप झालं. माझा हा चक्क अपमान होता. आपण शुभेच्छा द्यायच्या व दुसऱ्याने त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, हा अपमानच नाही का? शेवटी मी ओरडलोच, बॉन्डी. ह्या ओरडण्याचा मात्र परिणाम झाला व त्याच्या तोंडून अनिच्छेने, अस्पष्टशी का होईना, शुभेच्छा म्हटली, बॉन्डी. पण तेवढे केस कापून होईपर्यंत त्याच्या तोंडून आणखी एकही शब्द बाहेर पडला नाही. चेहऱ्यावर संताप आणि शोक याचे गडद सावट दिसून येत होतं. काय झालं आज म्हणून मी विचारलं, तर तो गप्पच. केस कापून झाले. पहारेकऱ्याने माझा ताबा घेतला, कोठडीकडे नेले, दार उघडले. मला आत ढकलून दाणकन दार बंद केलं आणि काय झालं असावं याचा उलगडा मला झाला. 7 कैद्यांसाठी बांधलेल्या त्या छोट्याशा कोठडीतील माझे 15ही सोबती माझे स्वागत करायला, माझे अभिनंदन करायला अगदी ताटकळून उभे होते. त्या उदास अंधाऱ्या कोठडीतही त्याच्या चेहऱ्यावरून आज खराखुरा आनंद ओसंडून वाहत होता. केश कर्तनासाठी कोठडीतून निघून परत येईपर्यंत जेमतेम 15 मिनिटे काय ती लोटली होती आणि एवढ्यात संबंध देखावाच बदलून गेला होता. प्रत्येक जण मला कडकडून आलिंगन देत होता, माझे अभिनंदन करीत होता. अरे झालं तरी काय? कशाबद्दलचा हा आनंद? माझ्या या प्रश्नाच्या उत्तरादाखल नुकत्याच आलेल्या ऊ सॅक्युलू या लिस्बन दैनिकाचा अंकच त्यांनी माझ्या डोळ्यासमोर धरला. भारतीय सेनेचे गोव्यावर आक्रमण, पणजीवर चढाई, ठळक अक्षरात पहिल्याच पानावरची बातमी. माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा हा क्षण. याचसाठी केला होता अट्टहास. संत तुकारामांची उक्ती मला आठवली. पोर्तुगीज साम्राज्यवाद्यांचे पांढरे पाय या भूमीवर लागल्यापासून उभी 4.5 शतके स्वातंत्र्य युद्धाचे होमकुंड पेटत राहिले होते, ते या क्षणासाठीच. सहस्रावधी देशभक्तांनी आपल्या प्राणांची त्यात आहुती दिली होती, ती यासाठीच. हुतात्मा होण्याचं, त्यामागची परिसीमा गाठण्याचं भाग्य मला लाभलं नव्हतं, तरी काही समिधा माझ्या हातून या यज्ञकुंडात पडल्या होत्या. एकेकाळी स्वप्नवत वाटणारा क्षण आज साकार झाला होता. याची देही, याची डोळा, हे मी पाहत होतो. भारतापासून हजारो मैल दूर अंतरावरील कशियसच्या त्या जुनाट परंतु भरभक्कम किल्ल्यातूनही मी त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो होतो. पोर्तुगीज सम्राट माझा फक्त देहच त्या किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्तात ठेवू शकत होता. वाढू दे कारागृहाच्या भिंती कितीही उंच, मनमना नाही क्षिती, या कविवर्य यशवंतांच्या शब्दात सम्राटाला आव्हान देत माझ्या मनाने बातमी वाचल्या क्षणी गोव्यात भरारी मारली. भारतीय मुक्तीसेनेचे दिलखुलासपणे स्वागत करणाऱ्या सहस्रावधी गोमंतकीयांची ते साथ करीत होते. भारतीय सेनेबरोबर तेही पणजीत पोहोचले होते. आदिल खानच्या ऐतिहासिक राजवाड्यावरील पोर्तुगीज साम्राज्यशाहीचे निशाण खाली खेचल्याचा व स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या राष्ट्रीय तिरंगा मोठ्या डौलात फडकल्याचा आनंद लुटण्यात ते बेहोश झाले होते. अरे सिगारेट काढा एखादी, एक जण ओरडला आणि मी भानावर आलो. शुभवार्ता सिगरेटच्या झुरक्याने आम्ही साजरी करायचो. अर्थात सिगरेट असली तर. प्रत्येकाने आपापले खिसे चाच पडले, वर खाली ढुंढाळले आणि शेवटी 4 सिगरेट्स निघाल्या. प्रत्येकाच्या वाट्याला चांगली 1/4 सिगरेट. चैन. मी आणि ते 15 पोर्तुगीज आनंदाचा आस्वाद घेऊ लागलो. गोवा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्य युद्धातील
अखेरची लढाई होती आणि तीत माझा देश विजयी झाला होता. मला आनंद झाला नसता तर नवल होतं, परंतु दुरान्वयही भारतीय नसलेल्या माझ्या 15 सहकाऱ्यांना माझ्या इतकाच आनंद होत होता. या 15 पैकी 3 जण अंगोला या आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीतील स्वातंत्र्य सैनिक होते व उरलेले 12 जण आपल्याच देशातील हुकुमशाही राजवटी विरुद्ध लढणारे लोकशाहीवादी होते. गोव्याच्या विजयात त्यांनी आपलाही विजय समीप आल्याचं दिसत होतं. ऐतिहासिक परिस्थितीमुळे दीर्घकाळ पोर्तुगीज साम्राज्याला आशियात तसेच आफ्रिकेत लढाई खेळण्याचा प्रसंग आला नव्हता. परिणामतः पराभवाचा अनुभवही आला नव्हता. त्यामुळे आपले लष्करी सामर्थ्य अजिंक्य आहे. आपला एक सैनिक 10 भारतीय व 20 निग्रो सैनिकांना भारी आहे अशी घोड समजूत पोर्तुगीज साम्राज्यवाद्यांनी करून घेतली होती, इतरांची करून दिली होती. गोव्यातील पराभवाने या समजुतीच्या ठिकऱ्या उडाल्या. भारतीय आक्रमकांचे आमचं सैन्य प्राणपणाने लढत आहे, इंच इंच भूमी लढवत आहे अशी दरपोक्ती त्या पोर्तुगीज वर्तमानपत्रात होती. पण त्यावर विश्वास ठेवायला आता कोणीच तयार नव्हतं. भारतीय पोर्तुगीज साम्राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत होतं, धुळीला मिळत होतं. उभ्या जगातील पोर्तुगीज साम्राज्यवादाविरुद्धच्या युद्धातील पहिली लढाई स्वातंत्र्यवाद्यांनी जिंकली होती. आफ्रिकेतील अंगोल व मोझाम्बिक या पोर्तुगीज वसाहतींच्या स्वातंत्र्याची ही नांदी होती. म्हणूनच तर गोवा मुक्तीच्या वार्तेनं माझ्या कोठडीतील त्या 3 अंगोली स्वातंत्र्य सैनिकांना माझ्या इतकाच आनंद झाला होता. त्या 13 पोर्तुगीज लोकशाहीवाद्यांनाही लोकशाहीसाठीच्या संग्रामाचा विजय गोवा मुक्तीत सामावलेला दिसला. 1925 साली लोकशाहीचा अंत होऊन फॅसिस्ट लष्करी हुकुमशाही पोर्तुगालमध्ये स्थापन झाली. गोव्यातील लष्करी पराभव हुकुमशाहीच्या समाप्तीची सुरुवात ठरणार होती. आम्हा सगळ्यांना झालेल्या आनंदाने तुरुंगाचे वेळापत्रक कोलमडून पडले. शिस्तीची बंधनं ढिली पडली. काम बंद, फक्त गप्पा. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यावर गप्पा. या शौर्यशाली स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास मी त्यांना ऐकवला. 1510 मध्ये ज्या दिवशी अफॉन्स दे अल्बुकर्कने गोव्यात पाऊल ठेवलं, अगदी त्या दिवसापासून सुरू झालेला हा लढा, त्यातील चढउतार, गोमंतकीय जनतेच्या विनंतीवरून शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी 1675 व 1683 साली गोव्यावर केलेल्या स्वाऱ्या, संभाजी महाराजांच्या स्वारीची वेळी पोर्तुगीज व्हाईसरॉयची भीतीने उडालेली गाळण, त्यांनी आपला राजदंड झेवियरच्या शवपेटीवर ठेवून आमचे राज्य वाचव म्हणून घाय मोकलून केलेली प्रार्थना, चिमाजीअप्पाने वसईवर 1739 केलेली यशस्वी स्वारी, सत्तरीतील राणेंचे बंडे, दीपाजी राणेंचा पराक्रम, 1850 ते 1937 अशी 87 वर्षे पोर्तुगीजांनी ह्या सत्तरीवर लादलेला लष्करी अंमल आणि तेथील जनतेची स्वातंत्र्योर्मी दाबून टाकण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न, 1910 ते 1926 या लोकशाही काळात गोमंतक्यांनी वृत्तपत्राद्वारे, राष्ट्रीय शिक्षण संस्था, राजकीय पक्ष आदींद्वारा प्रभावीपणे व्यक्त केलेले राष्ट्रप्रेम, त्रिस्ताव ब्रगान्स दिक्कून 1928 साली भारतीय राष्ट्रीय सभेची गोव्यात स्थापन केलेली शाखा, 18 जून 1946 रोजी राम मनोहर लोहियांनी गोव्यात केलेली स्वातंत्र्याची सिंहगर्जना, हजारो गोमंतक्यांनी त्यास दिलेला प्रतिसाद, दाखवलेलं धैर्य, सोसलेली मारहाण, भोगलेला तुरुंगवास, 1954-55 अपूर्व सत्याग्रह, निशस्त्र सत्याग्रहींवर, अगदी महिला सत्याग्रहींवरही पोर्तुगीज सैनिकांनी केलेला अमानुष गोळीबार, रणाविणा स्वातंत्र्य कोणा मिळाले, या स्थलकालातीत नियमांची विस्मृती न पडलेल्या तरुणांनी सत्याग्रहाचा अनुभव घेतल्यानंतर 1947 साली स्थापन केलेलं आझाद गोमंतक दल व उभारलेले सशस्त्र आंदोलन, त्यातील माझा व माझ्या सहकाऱ्यांचा सहभाग, त्यातील हुतात्मे मी वर्णन करीत होतो आणि ते उत्सुकतेने ऐकत होते. गोवा मुक्तीची कथा संपली आणि सर्वांनी हर्षोन्मादाने टाळ्या पेटल्या. गोव्याचा, अंगोल व मोझाम्बिकच्या स्वातंत्र्याचा जय जयकार केला. पोर्तुगीज लोकशाही आंदोलनाचा जय जयकार झाला. क्षणात धाडकन दरवाजा उघडला गेला. संतापलेला रखवालदार गर्जतच आत आला. शिक्षेची धमकी, 2 मिनिटं स्तब्धता. पुन्हा दरवाजा धाडकन बंद आणि पुन्हा मी हर्षोन्मानात मग्न. कोणतीही शिक्षा, धमकी आज आमच्या आनंदाला आवर घालू शकत नव्हती. दुपारचे 12 वाजले. दार उघडलं. पाळी बदलत होती. नवीन पहारेकरी आणि नवीन अधिकारी, त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. आम्हालाही परवा नव्हती. जेवण आलं. हाडांच्याकडे लक्ष गेलं नाही.
मांसातील वातडपणाही जाणवला नाही. कसे गोड लागले अन्न आज. रात्री 8ला पुन्हा कैद्यांची मोजणी. अधिकारी व पहारेकरी सकाळच्या प्रमाणे गप्प. खिडकीचे जाडजूड गज बडवून तपासून निघून गेले. दिवे विझले. तुरुंगातील नियमानुसार अंथरुणावर एरवीही पडावे लागलं असतं. आज मात्र मी आपसूक पडलो. किती गाढ झोप लागली. सावई वेऱ्याचा तो परिसर, डोंगरातील आमची निवासस्थाने, शिवोली, पंबुर्फा, धुळेर या भागातील माझे सहकारी, सत्तरीतील घनदाट जंगलातून आणि डोंगर कपारीतून माझ्याबरोबर हिंडणारे माझे अर्धनग्न देशभक्त सहकारी, या सर्वांच्या आठवणीत मला केव्हा झोप लागली तेच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी 21 डिसेंबर 1961 उ सेक्युलूने पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वासालू ई सिल्व भारतीय मुक्ती सैन्याला शरण गेल्याची बातमी आणली. त्याला कैद करण्यात आलं होतं. चर्चेस पुन्हा उधाण आलं आणि आनंदात भर म्हणून डॉक्टर तेलू दी मास्कॅरेनिश आमच्या कोठडीत आणण्यात आले. दर महिन्या 2 महिन्यांनी कैद्यांची कोठड्यांची अदलाबदल केली जाईल. अशाच अदलाबदलीत मास्कॅरेनिश आमच्या कोठडीत येण्याचा योग आला. कोठडीत येताच त्यांनी मला कडकडून मिठी मारली. या तुरुंगात ते होते एवढेच मला माहीत होते, पण अजून प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. आज झाली, आणि तीही या ऐतिहासिक दिवशी. गोवा मुक्तीचा खरा आनंद आम्ही दोघे भारतीय आज अनुभवू शकत होतो. 3-4 दिवस आम्ही एकत्र होतो, परंतु किती बोलू आणि किती नको असं होऊन गेलं होतं. स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती, भावी योजना, स्वतंत्र गोव्याचे प्रश्न, कित्येक विषय बोलण्यात येत होते. स्वातंत्र्याचे पंख लाभलेले ते 3-4 दिवस कसे भरकन उडून गेले कळलं नाही. आणि कोठड्यांच्या अदलाबदलीचा हुकूम आला. प्रथम मास्करेशना व नंतर मला कोठडीतून काढण्यात आलं. गोवा मुक्त झाल्यामुळे आता आम्हाला तुरुंगात आणखी काळ ठेवलं जाणार नाही, आमची सुटका होणार, अशीच कोठडीतील सर्वांची रास्त भावना होती. अगदी आमच्या तुरुंगाधिकाऱ्यांची सुद्धा. नुसती भावनाच नव्हे तर खात्रीही. त्यामुळे माझे त्या कोठडीतून जाणे म्हणजे तेथील माझ्या सहकाऱ्यांना कायमचा निरोप घेणेच होतं. अदेवश, राम राम म्हणून एकमेकांचा आम्ही निरोप घेतला. लवकरच पाहायला मिळणार तुला स्वतंत्र गोवा, ते म्हणाले. परंतु माझी सुटका झाली नाही.